साथी यजमानांच्या घरी मी चहा घेऊन आणि त्याची इच्छा पूर्ण करून जाणार आहे. आम्ही त्यांना नाराज करणार नाही. पहा, एक दुसरी महत्वाची गोष्ट, पोटभर खाणं याला प्रकृती म्हणतात. एखादी भाजी आवडली, लोक आवडले म्हणजे मरुस्तर खाणं याला विकृती म्हणतात. मरुस्तर खाणं म्हणजे काय? प्रमाणापेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि आपल्या हातामध्ये ताट आहे आणि दारामध्ये कोणीतरी भूक लागलेली आहे असं म्हणणारा माणूस आलेला आहे, ते आपलं ताट जे आहे, आपल्या ताटातली अर्धी भाकरी त्या माणसाला देणं ही भारतीय संस्कृती आहे. म्हणून गोड अशा कृष्ण कथेमधून आपण सगळ्या गोष्टी शिकलोय. कथा कसं त्या ठिकाणी मरायचंय ही शिकवते आपली कृष्ण कथा. प्रत्येकाला त्या ठिकाणी मरायचंय. येते नाही उरो आले अवतार, इरते पामर जीव किती. देव म्हणतात मी कितीतरी अवतार घेतो पण मलाही त्या ठिकाणी संपवावं लागतंय. प्रत्येकाला मरायचंय का? कोणी त्या ठिकाणी कोण मरणार नाही असं आहे का आपल्या गावातलं? एका गावामध्ये असंच म्हटलं मी, नाशिक जिल्ह्यामध्ये. या गावातले सगळे लोक एक दिवस मरणार आहेत. एक माणूस मध्येच उठला आणि म्हटलं महाराज मी मरणार नाही. म्हणलं असं कस काय? ते म्हटलं मी या गावचाच नाही. अरे तू या गावचा जरी नसला तर देवाचा जावाई लागत नाहीस. कोणी जरी असलं तरी एक दिवस मरायचंय. महाराज आम्ही कथा ऐकली, एक दिवस मरायचंय. कारण हा जो काळ आहे ना, घडोघडी आपल्याला खात आलेला आहे. घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. मातांनो ऐका, एक एक दिवस प्रत्येक क्षण लागतो. काळ आपल्यावरती टपलेला आहे. म्हणून त्या काळासोबत जायचं का भगवंतासोबत जायचं हे आपण ठरवायचं. 7 दिवस या हस्ते पिंपळगाव गावामध्ये या कृष्ण कन्याच्या धर्ममंडपामध्ये बसून ज्यांनी ज्यांनी माझ्या भगवंताची कथा ऐकली त्यांना काळ कदापि नेणार नाही. भगवंताच्या सोबत आपण सगळेजण जाणार आहेत. घडोघडी काळ वाट याची पाहे, घडोघडी वाट याची ऐका, प्रत्येक क्षणाला तो काळ आपल्याला खात आलेला आहे. एक दिवस झडप मारणारे आपल्याला निघून जायचं आहे. म्हणून आम्हाला कृष्ण कथा ऐकायची. माझ्या भगवंताला तुमच्यासारखे गोड असे श्रुती आवडतात. बरं, तुमच्यासारखे गोड असणारी श्रुती माझ्या भगवंताला आवडतात. भगवंताला काय काय आवडतं माहिती? ऐका, भगवंताला गाय आवडते. काय आवडते? भगवंताला गाय आवडते. भगवंताला त्या ठिकाणी गोपी आवडतात. भगवंताला त्या ठिकाणी लोणी आवडतं. या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण बघतोय. पण विषय काय होत चालला? भगवंताला ते आवडत होतं. आता गाय कुठे चालली माहितीये? गाय कोणाकडे चालली? गाय कसायाकडे चालली. गोपीवरती बलात्कार होत आहेत. म्हणजेच कोपर्डी सारखी घटना सगळ्यांना माहित आहे. माझ्या पदरचं मी काही बोलत नाही. आणि जी गीता आहे ना, गीता ती कोणी वाचत नाही. कसा देश सुधारणार तुम्हीच सांगा. या ठिकाणी गोपींचं संरक्षण झालं पाहिजे.
गाईचं पण संरक्षण झालं पाहिजे. मातांनो, गावकरी मंडळी ऐका, गाय किती श्रेष्ठ आहे माहित आहे. एखादं बाळ जन्माला आलं ना मातांनो, आईला जर दूध येत नसेल तर डॉक्टर काय म्हणतात, गाईचं दूध पाजा. ती गाय करते दूध. खरं सांगा, गाईचं दूध कोणासाठी असतं? तिच्या बाळासाठी असतं का नाही? तरी पण ती काय करते, तिच्या बाळाला देत नाही, आपल्या बाळाला देते. आपण 2 दिवस तिचं दूध काढून घेतो, शेवटी काय करतो, त्या गाईला कसायाला देऊन टाकतो. कृपा करून माझी विनंती, या गावामध्ये मला भरपूर गाई बघायला भेटल्या. काय भाग्य असेल माझं, ज्या ठिकाणी मी राहतो ना, दर दिवस आमचं निवासस्थान आहे, आम्हाला दररोज गाईचं दूध खाण्यासाठी भेटलं. आणि तुम्हाला मी सांगितलं कथेमध्ये, जे गाईचं दूध खातात त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होतं. त्या गाईला कसायाला विकल्यानंतर काय होतं माहितीये, 1 मिनिटामध्ये सांगेल. आज खूप थोडी कथा आहे. कसाई काय करतो, 15 दिवस त्या गाईला काहीच खायला टाकत नाही. मातांनो, माझ्या भगवान कृष्ण कन्याच्या गाईचं वर्णन तुम्हाला सांगतो. 15 दिवस काही खायला टाकत नाही. 16व्या दिवशी तिच्या अंगावरती खूप उकळलेलं कडक पाणी टाकतो. काय करतो, कडक असं पाणी टाकल्याच्या नंतर तिच्या अंगावर जेवढं कातड असतं ना, त्याच्यावरले बारीक 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 केस असतात ना, ते निघून जातात. नंतर मातांनो, त्या ठिकाणी पुन्हा 10 दिवस तसाच ठेवतो, तरी गाय प्राण सोडत नाही बरं. तरी गाय मालकाला हाक मारत असते, ज्यांनी सांभाळ केला लहानपणापासून. ओरडून सांगत असते, मी काय चुकी केली. नंतर एक अशी मशन निघाली, कितीतरी हजारो कत्तलखाने आज आपल्या भारत देशामध्ये. त्या कत्तलखान्यामध्ये त्या गाईला त्या मशनीच्या खाली उभं करतात. मातांनो, एक काही असा पाता येतो वरून, धारधार असणारा, खूप त्याला अशी धार लावलेली आहे. गाईच्या बरोबर मध्यभागी त्या ठिकाणी तो पाता खूप स्पीड मध्ये येतो आणि 1 मिनिटामध्ये हाड एक कड, रक्त एक कड, मांस एक कड, अशा पद्धतीने त्या गाईला मारतात. कोण? ती कसाई असणार. त्यावेळेस ती गाय म्हणते, याच्यासाठी मी तुमच्यावर प्रेम केलं नव्हतं, म्हणून कृपया विनंती, माझ्या भगवंताला जी गाय आवडते ना, त्या गाईला कसायाच्या हवाली करू नका. दया करा काही, दया करा काही, दया करा काही, दया करा काही, मानवा कसायाला विकू नका गाई. 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 आपल्या बाळाला दूध ती देते, स्वतःच्या बाळाला उपाशी ठेवते. आपल्या बाळाला दूध ती देते, स्वतःच्या बाळाला ती उपाशी ठेवते. दया करा काही, दया करा काही, दया करा काही, दया करा काही. कसायाला विकू नका गाई. मानवा कसायाला विकू नका गाई. विकू नका गाई. आलं लक्षात? गैया से क्या नाता है, गैया हमारी माता है. गाईचं गोमूत्र किती कामी येतं पहा. गाईच्या शेणामध्ये मातांनो लक्ष्मीचा वास आहे. खेड्यामध्ये भरपूर ठिकाणी आम्हाला सारवलेलं बघायला भेटतं पहा. शहरामध्ये कधी गाठ भेटच होत नाही त्याची. चमचम करणारी स्टाईल असते, कधी कधी सटकून बी पडतं, खूप बी मोडतं, गुडघ्याची वाटी सरकते. पण खेड्यामध्ये
गायीने ज्या शेणाने सारवलेलं जास्त तिथं बसल्यानंतर प्रसन्न वाटतं पहा. खेड्यातल्या काही अशा गोष्टी बरं का काका, गावकरी मंडळी साऊंडवाले, त्या गोष्टी माणसाचं आरोग्य वाढवतात. घोंगडी नावाचा प्रकार माहिती आहे, तो तुम्हाला खेड्यामध्येच बघायला भेटतो. शहरामध्ये असेल कोणीतरी, पण ते खेड्यातलं गेलेलं असेल. सारवलेलं शेण आहे, तिथे बसल्याच्या नंतर शरीराला वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्या ठिकाणी सात्विक आहार, चुलीवरचं भोजन, पदार्थ बनवलेले भाकरी असते. माणसाचं आरोग्य चांगलं राहतं, सुदृढ राहतं पहा. कोरोनाच्या काळामध्ये दिल्लीला राहणाऱ्या एका मित्राने मला फोन केला. तो म्हटला, महाराज 15 कोटीचं घर घेतलंय. म्हटलं मी, किती? 15 कोटीचं घर. म्हणलं काय असेल वा? तो म्हणला चमचम करतय. त्या ठिकाणी एंट्री करत असताना सोन्याच्या अशा तार आहेत म्हणे, सोन्याच्या तार आहेत. त्याला म्हटलं कोरोनाचा काळ आहे, थांब थोडे दिवस. महिन्याने फोन आला आणि कोणीच घराच्या बाहेर निघत नव्हतं. घरात तर त्याचं खायचं संपूर्ण संपलं, ज्वारी बाजरी काय जे असेल संपूर्ण संपलं. पुन्हा मला त्याचा फोन आला. म्हणला महाराज भूक लागली. म्हणलं ते सोन्याच्या तारा तोडून खा. म्हणलं तुझ्यापेक्षा मी श्रीमंत आहे. म्हणलं माझ्या घरी शेतामध्ये 10-15 पोतेत म्हणलं धान्याचे. तुझ्यापेक्षा मी किती दिवस जरी लॉकडाऊन पडलं तरी त्या ठिकाणी मी आनंदाने जगून. लॉकडाऊन लयच भारी प्रकार आलता का एवढा मातांनो. लॉकडाऊन मध्ये प्रत्येकाला त्या ठिकाणी काय ते मुंगस लावलेलं होतं का? मुंगसच का काय मास्क लावलं होतं. काही काही नाही जणांचे मास्क लावू ते नाक चेपटे होऊन गेले. जण काय नेपाळी माणसं आलेत. काही काही जण एवढे घाबरत होते, खूप घाबरत होते. मला त्या ठिकाणी भगवंताने अशी ही बॉर्डर का दिली असेल हे त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये समजलं होतं. जे मास्क आहे ना, ते मास्क अडकवण्यासाठी कान महत्वाचे लागत होते ना, ही बॉर्डर. देवाची काय कृपा आहे. चला विनोदाचा भाग सोडून द्या. पण ऐका, त्या ठिकाणी खेड्यामधल्या भरपूर काही गोष्टी मी तुम्हाला गायीचं महत्व सांगत होतो. गाय पवित्र आहे, गायीला कधी कसायाच्या हवाली विकू नका. मातांनो, या 7 दिवसामध्ये माझ्या कथेतलं तुम्ही काय घेतलं काय नाही हे मला माहित नाही, पण कथा ऐकून 2 गोष्टी कधी लक्षात असू द्या. आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठली गाय असते त्या गायीवरती दया करा. एक, आणि कोणाची तरी लेख आपल्या घरामध्ये आलेली आहे त्या लेकीवरती स्वतःच्या मुलीसारखं प्रेम करा. बस भगवान कृष्ण कन्या तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मला सांगायचे, सासू आणि सुनेचं प्रेम माय लेकीसारखं असावं. त्या ठिकाणी सदैव भगवंताचा वास त्या ठिकाणी असणार. कृपा करून या छोट्या बालकाच्या एवढे 2 गोष्टी त्या ठिकाणी लक्षात ठेवा. चला, आपल्याला वेळ घालायचा नाही. कामापासून चित्त मुक्त झालं पाहिजे, यासाठी आपण सुंदर कथा श्रवण करायची आहे. आजच्या कथेत विशेष त्या ठिकाणी तात्पर्य आपल्याला बघायचं आहे. माणसाला जीवन जगणं समजलं पाहिजे आणि कसं मरायचंय हे पण समजलं पाहिजे. म्हणून सुत महाराजांनी नैमिष नावाच्या अरण्यामध्ये 88,000 ऋषीवर्यांना सुंदर ही भागवत महापुराणाची कथा सांगितली, जी आपण ऐकली 6 दिवस. आज परीक्षित राजाचा उद्धार होणार आहे, म्हणजे आपलाही आज उद्धार होणार आहे. शुकदेवजी म्हणतात, राजन ऐक, तुला माहितीये भगवद्गीता जीवन कसं जगायचं शिकवते आणि हे भागवत महापुराण कसं मरायचे ते शिकवते. मातांनो, आनंदाने कसं जीवन जगावं. जीवन जगत असताना खूप एक सहलय, जीवन म्हणजे एक अशी मोठी सहलय असं म्हणून दर दिवस असं उत्साहाने जगायचं, प्रसन्न राहायचं, कधीही त्या ठिकाणी उदास राहायचं नाही. जे कोणी उदास राहत असतील त्यांची कथा ऐकून पण त्यांचा काही उपयोग नाही. पहा, कथा ऐकल्याच्या नंतर प्रसन्न राहायला शिका. पहिली गोष्ट, कधीच उदास राहायचं नाही. आणि जीवनामध्ये देवाने एखादी गोष्टी दिली नाही आपल्याला, हे पण असं मनामध्ये कुठलीही गोष्ट कधीच आणायची नाही. जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच असतं. पहा, प्रत्येक नाण्याला 2 बाजू आहेत. एक छप्पा आणि काटा, का दोन्हीकडून एकच असतं? नाही. सुख आणि दुःख मिश्रित मनुष्याचं जीवन आहे. आजची कथा जरा व्यवस्थित आहे का पहा. नाही हसला तरी चालेल, पण कथेतला आशय तात्पर्य तुम्हाला आज घ्यायचंय, ते सोडायचं नाही. ताईंनो, मातांनो ऐका,
आयुष्य जे आहे ना, आयुष्य ही एक सुंदर रांगोळी. रांगोळी माहिती आहे सर्वांना? महाराज हे काय विचारणं झालं काय? रांगोळी प्रत्येकाला माहिती आहे. आयुष्य ही रांगोळ आहे आणि ती किती टिपक्याची काढायची हे तुम्ही पुस्तकामध्ये बघत असता. जे पुस्तकामध्ये बघून रांगोळी काढतात ना, मला पण रांगोळी काढता येते बरं का सुंदर. ऐका, त्या किती किती टिपक्याची असते सुंदर. त्या ठिकाणी आपण ती रांगोळी काढत असतो. त्यात कोणते रंग भरायचे हे आपल्या हातामध्ये असतं, बरोबर ना? तुम्ही ठरवता ना, लाल भरवायचा, पिवळा भरवायचा, केशरी भरवायचा का कोणता रंग भरवायचा. मला वाटतं कृष्ण जन्माच्या दिवशी खूप गोड अशी रांगोळी समोर काढली होती. पहा, माझा लालाच त्या ठिकाणी काढला होता. तो फोटो मी आजही बघतो, सकाळीच बघितलं मी. गोड अशी रांगोळी ज्यांनी काढली असेल त्या ताईला मनापासून धन्यवाद. मला सांगायचं तात्पर्य काय, ऐका. त्या रांगोळीमध्ये जसं आपल्या हातामध्ये असतं कोणतं त्या ठिकाणी रंग भरायचे, तसं आयुष्य एक रांगोळी. आणि त्या आयुष्यरूपी रांगोळीमध्ये आयुष्यामध्ये माणुसकीचे, आपुलकीचे, प्रेमाचे रंग भरणं हे आपल्याच हातामध्ये असतं. म्हणून आपण ठरवायचं आहे की आपुलकीचे, प्रेमाचे, माणुसकीचे रंग भरत असताना आपल्याकडे बघून दुसऱ्यांना जीवन जगण्याची ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. हे आपल्या कथेतून घ्यायचंय. नसता नुसती 7 दिवस कथा ऐकली आणि 8व्या दिवशी विचारलं तर म्हणे काय नाही महाराज आले ते कथा सांगून गेले, काय सांगितलं नाही एवढं कुठं लक्षात राहत असतं का? असं करायचं नाही. गोड अशी कथा आहे. आणि या कथेमध्ये शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात, राजन ऐक, कालच्या प्रसंगामध्ये रुक्मिणी माता जी आहे ना, त्या रुक्मिणी मातेने सुंदर भगवंताचा कसा स्वीकार केला हे आपण ऐकलं. जसं रुक्मिणीचं रूप सोन्यासारखं होतं. रुक्मिणी बघितली ना काल, गोड, खरंच खूप सुंदर जोडी निवडली होती बरं का. मला सकाळी कोणत्या तरी आईने सांगितलं म्हणे महाराज 4 दिवस आम्ही त्या ठिकाणी हेरत होतो की कोणती रुक्मिणी कोणता कृष्ण चांगला दिसेल. दोन्ही त्या असणाऱ्या छोट्या छोट्या भगिनी माझ्या गोड, एवढं सुंदर, त्यांनी पाहिजे तसाच कृष्ण, पाहिजे तशीच रुक्मिणी. त्या रुक्मिणीचं रूप जसं सुंदर होतं, जशी ती सोन्यासारखी दिसत होती, स्वभाव पण तसा सोन्यासारखा होता. कारण लहानपणापासून तिने भगवंताचं गुणगान ऐकलं आणि भगवान कृष्ण कन्याची प्राप्ती करून घेतली. भगवंताची प्राप्ती करून घेत असताना कृष्ण कन्या आले, रथामध्ये घेतलं, शिशुपालाचा पराभव केला, द्वारका नगरीमध्ये आले आणि धामधूम पद्धतीने सुंदर असा विवाह सोहळा थाटामाटामध्ये पार पडला. शुभमंगल. कालच झालं ना, कालच तुम्ही ऐकलं ना, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, कृष्ण कन्याची नवरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, कृष्ण कन्याची नवरी झाली ग, अशी रुक्मिणी बावरी झाली ग, कृष्णाची नवरी झाली ग. हे तुम्ही काल बघितलं, सगळ्यांनी आनंद घेतला, कोणीच काल लाजलं नाही बरं का. सगळ्यांनी खूप सुंदर नृत्य केलं. काय करावं, कमिटीने मलाही घेतला आणि सुंदर त्या ठिकाणी आपण सगळेजण तो आनंद त्या ठिकाणी घेतला. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात, राजन भगवंताचे किती विवाह झाले? 16,108. मातांनो, एका लग्नाला आपल्याला किती दिवस लागले? 7 दिवस लागले. आता राहिलेले 16,107 लावायला आपल्याला अजून किती दिवस लागतील? तेवढे दिवस मी राहतो तुमच्या इथे, रात्री कथा सांगत जाईल आणि दिवसात तुमच्या सोबत खुरपायला येत जाईल. ऐका,
सगळं येतं बरं मला पण शेतातलं काम. कापूस वेचायला येतो, खुरपायला येतं. फक्त ऊसच तोडायला कधी नेलं नाही आई वडिलांनी आतापर्यंत. नाही तर शेतातलं पूर्ण काम मला पण येतं. मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. आता 4-5 वर्षामध्ये काम माझं संपलं. नाही तर कुठूनही कार्यक्रम आल्यानंतर दारी धरणं, शेतातलं संपूर्ण काम मला येतं. पहा ऐका, आणि शेतकऱ्याच्या पोराने कधीच लाजायचं नसतं शेतात काम करायला. अभिमाने सांगायचं, हा वावर आहे तर पावर आहे असं असतं. पाहते व्हॉट्सअपला, वावर आहे तर पावर आहे. किती मोठ्या कोरोनाचा काळ काही येऊ द्या, सगळ्यात जास्त किंमत कुणाला आहे? शेतकऱ्याला आहे. पण एक गोष्टीचं थोडंसं वाईट वाटतं. पहा, किराणा दुकानात गेलो की प्रत्येक गोष्टीचा भाव त्याच्या मनावर. माझ्या शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी कुठल्याही शेतमालाला पूर्ण 1 वर्ष झटायचं, तोपर्यंत 1 रुपयाही बघायला भेटणार नाही. आणि नंतर तो पूर्ण माल त्या ठिकाणी मोंड्यामध्ये नेऊन टाकायचा आणि त्यांच्या मनावरती भाव. एवढ्याच गोष्टी हे शेतकऱ्याच्या मनावर पाहिजे होतं. आमचा शेतकरी खूप मोठा झाला असता. तरी देश वाचवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला म्हणावं लागेल, देशाचं रक्षण करणारा सीमेवरील जवान आणि शेतामध्ये करणारा तो काम करणारा किसान, या दोघांवरती आमचा देश त्या ठिकाणी झुकतो. हे अभिमानाने सांगू वाटतं. म्हणून म्हणतो आपण, जय जवान जय किसान. म्हणून कधी आपणही खेड्यातल्या माणसांनी स्वतःला कमी समजायचं नाही. आमच्यासारखे आम्हीच म्हणायचं, आनंदाने जीवन जगायचं. आम्ही छोटे नाहीत. आम्ही पण त्या ठिकाणी सगळ्यांना पुरवतो. जे देणारे असतात ना मातांनो, आपण देणाऱ्यामध्ये का घेणाऱ्यामध्ये? मातांनो, तुम्ही देणाऱ्यामध्ये का घेणाऱ्यामध्ये? आता तुम्ही मला देणारच नाही काहीतरी. तुम्ही देणाऱ्यामध्ये ना. ऐका, हे जे हायपाय लोक आहेत ना, क्लास 1 क्लास 2 अधिकारी, काही जणांना शेत पण माहित नसते. त्यांना विचारलं ना, भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात, त्यांना वाटतं झाडाला येतात की काय. त्या कुठे येत असतात? जमिनीमध्ये, मातीमध्ये येत असतात. पण ऐका, देणारे जे माणसं असतात त्यांचा हात कधी असा वरती असतो, घेणाऱ्याचा हात असा खाली असतो. देणारे जे असतात ना ते सगळ्यात मोठे असतात, घेणारे जे असतात ते त्यांच्या खालीच बसलेले असतात. बोला राधे राधे. म्हणून करता या ठिकाणी असं धार्मिक कार्य, कथा कीर्तन जर गावात असतील तर प्रत्येकाने दिलं पाहिजे, द्यायचं शिका. तुम्ही जर 100 रुपये कमवले ना, माझी कृष्ण कथा सांगते, तुम्ही जर 100 रुपये कमवले तर त्यातला 1 रुपये माझ्या कृष्ण कन्याला, माझ्या भगवंताला द्यायचा. किती? 1 रुपये त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहासाठी जर 1 रुपये दिला तर तुम्ही म्हणाल, महाराज त्याचा फायदा, राहिलेले 99 रुपये जे आहेत ना ते सांभाळायचं काम माझा कृष्ण कन्या करणार, माझा भगवंत करणार. म्हणून किती पैसे तुम्ही कमवा, आपल्या संपत्तीचं संरक्षण व्हावं असं जर वाटत असेल तर त्याला अगोदर दिलं पाहिजे. तो कसा आहे? देशी तेव्हा घेशी असा आहे माझा भगवंत. म्हणून चिंगूसपणा परमार्थामध्ये कधी करायचा नाही, चिकटपणा करायचा नाही. जिथं करायचं तिथं जरूर काढा, पण कुठेही चिकटपणा करायचा नाही. साडी घ्यायची ना तुम्हाला संक्रांतीला, 2000ची घेण्याच्या ऐवजी 500ची घ्या. आलं का महाराज आमच्यावरच? तुम्ही इकडे सांगून ठेवता काय? जरूर त्या ठिकाणी तुमचा थाटमाट तुम्ही करा, पण भगवंताला कधीही विसरू नका. बोलू राधे राधे. ऐका, काय सांगत होतो मी तुम्हाला? रुक्मिणीचं चरित्र तुम्हाला सांगत होतो. अशी रुक्मिणी बावरी झाली ग. सुंदर रुक्मिणीचा विवाह सोहळा थाटामाटामध्ये पार पडला आणि शुकदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले, भगवंताचे राहिलेले विवाह थोडक्यामध्ये आपण बघूया. एक वेळेस भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला घेऊन यमुनेच्या किनाऱ्यावरती विहार करत होते. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगू लागले. आणि विहार करत असताना एक सुंदर असं मंदिर दिसलं. त्या मंदिराच्या जवळ कोणीतरी एक साध्वी श्री बसलेली आहे. अर्जुनाला सांगितलं, जा बघून ये. तिथे गेल्याच्या नंतर त्याने बघितलं तर कालिंदी नावाचे एक श्री भगवान कृष्ण कन्याची तपश्चर्या करत होती. तिच्या समोर एक खूप मोठी तलवार होती. अर्जुन त्या ठिकाणी जवळ जातात आणि विचारतात, हे साध्वी श्री तुम्ही कोण आहात? त्यांनी सांगितलं, मी कालिंदी. काय करतायत?
कशासाठी तपश्चर्या करतायत? सांगितलं मी तपश्चर्या करणार, देवाला प्रसन्न करून घेणार आणि या तलवारीने अर्जुनाला मारणार आहे म्हणे. कोणी सांगितलं? कालिंदीने. अर्जुन घाबरायला लागला. त्या ठिकाणी अंगाचं पाणी पाणीच झालं. तो म्हटला बरं झालं मी माझं नाव नाही सांगितलं, नाही तर हिने मला लगेच नष्ट केलं असतं. अर्जुन म्हणतात हिचा माझा बांधाला बांध पण नाही, हिच्याकडून हिला मी काही त्रासही दिला नाही. त्यास अर्जुन म्हणतात हे कालिंदी श्री, हे देवी, का तुम्ही अर्जुनाला मारणार आहे? तिने सांगितलं अर्जुनाने मला काही त्रास दिला नाही, पण माझ्या कृष्ण कन्याला खूप त्रास दिलाय म्हणे. खूप कामं सांगितले त्याला, नाही ते काम सांगितले, खूप त्रास दिला, घोडे धुवायला सांगितले, रथ हाकवायचा सांगितला, म्हणून मी त्याला मारणार आहे. पुन्हा ती विचारते तुम्ही कोण आहात? अर्जुन म्हणतो या ठिकाणी फिरणारा मी एक पांत असतं. एवढे शब्द म्हटला हुई भागलीवाली की शाबास. जीच अर्जुन पळत निघाले, भगवंताच्या जवळ आले, दर्शन घेतलं. म्हणे देवा ती कालिंदी नावाची श्री आहे आणि ती मला तलवारीने मारणार आहे असं म्हटली. भगवंत जवळ येतात. भगवंत जवळ आल्याबरोबर कालिंदीने बघितलं, दर्शन घेतलं भगवंताचं. सुंदर पुष्पाची माळ होती जवळ, त्या असणाऱ्या देवाच्या गळ्यामध्ये तिने टाकली आणि भगवंताला ती म्हणू लागली तुम्ही माझा स्वीकार करा. खूप दिवसापासून मी तुमची वाट बघत होते, तुम्ही माझा स्वीकार करा. भगवंत कालिंदीला घेतात, द्वारका नगरीला येतात आणि खूप सुंदर त्या ठिकाणी थाटामाटामध्ये भगवंताचा दुसरा विवाह त्या ठिकाणी संपन्न होतो. गोपाल शुभमंगल सावधान. आता ऐका, किती मोठा अक्षता घेऊन जरी बसला तर असं किती वेळेस म्हणायचंय? आता किती वेळेस अक्षता टाकायचंय? 16,106 वेळेस. हा, पुरल का वेळ? पुरल का? ऐका, नंतर तिसऱ्या वेळेस ऐका काय होतं. एक वेळेस सत्राजित नावाचा सूर्याचा एक उपासक, सूर्य भगवंताची प्रार्थना केली. सूर्याने सैमंतक नावाचा एक मणी दिला आणि भगवंताला वाटला हा मणी माझ्याकडे असायला पाहिजे, कारण त्या मण्याचं एक वैशिष्ट्य होतं. तो मणी एका दिवसामध्ये 8 भार सोनं देत होता. किती भार माहिती? एक भार म्हणजे किती असतं मलाही माहित नाही, कारण सोन्याची माझी कधी भेटच झाली नाही. लग्नामध्ये कशी तरी एक अंगठी आली होती, ती बायकोने कुठं गायब केली मिळच नाही पा. म्हणून सोन्याचं जास्त मोजमाप मला जास्त. महाराज युट्यूब मध्ये दाखवू नका बरं, नाहीतर लगेच आमचं पेटल. ऐका, विनोदाचा भाग सोडा. 8 भार त्या ठिकाणी सोनं तो मणी देत होता. भगवंताला वाटलं हा मणी राजाकडे पाहिजे, म्हणून सत्राजित त्याला सांगितलं. सत्राजित म्हटलं हा मणी मी देणार नाही म्हणून देवघरामध्ये देवाऱ्यावरती ठेवला. प्रसेन नावाचा त्याचा एक भाऊ आहे. एके दिवशी तो मणी घेतला, गळ्यामध्ये टाकला आणि घोड्यावरती बसून जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका सिंहाने बघितलं. सिंहाने बघितल्यानंतर सिंहाने झडप मारली. प्रसेनाचं सिंहाचं युद्ध सुरू झालं. त्याच्यामध्ये प्रसेन मारला गेला. सिंहाने तो मणी घेतला. सिंह पुढे जाऊ लागला. पुढे जात असताना एक खूप मोठी गुहा दिसली. त्या गुहेमध्ये त्या ठिकाणी एक अस्वलाचं बाळ खेळत होतं आणि त्या अस्वलाने बघितलं एक सिंह त्या ठिकाणी आलेला आहे, त्याच्याकडे सुंदर एक मणी दिसतोय. म्हणून तो अस्वल म्हणजे कोण होता? जांबुवंत. त्या जांबुवंताचं त्या सिंहाचं थोडक्यामध्ये युद्ध झालं. त्याच्यामध्ये सिंह मारला गेला. तो मणी त्या अस्वलाने घेतला, त्या बाळाला खेळायसाठी दिला. इकडे काय झालं पहा. दुसऱ्या दिवशी प्राप्त काळी सकाळी सत्राजित देवघरावरती जाऊन बघतो. देवघराच्या समोर देव्हाऱ्यावरती तो मणी नाही. कोणी नेला असेल? भरपूर चर्चा इकडे तिकडे केली आणि सत्राजिताला वाटलं एक वेळेस भगवान कृष्ण कन्या म्हटले होते हा मणी माझ्याकडे पाहिजे. नक्की हा कृष्ण कन्याने चोरला असेल. कुणावरती आळ घेतली? मातांनो, एखाद्यावरती व्यर्थ आळ घेणं खूप चूक आहे बरं. तुम्हाला जर माहित असेल 100% यानेच ही वस्तू चोरली तरच तुम्ही त्याला मनात तूच वस्तू घेतलेली आहेस. पण एखाद्याने चोरीच केलेली नाही आणि बळजोबरीने तुम्ही जर म्हणला तूच चोरी केली. एखादी सासू सहज सुनाला जर म्हटली माझं 2 ग्राम या कपाटामध्ये ठेवलं होतं ते अचानक दिसत नाही, तिने दुसरीकडे कुठेतरी ठेवलेलं आहे, आणि जर सुनेवरती व्यर्थ आळ जर घेतली तर त्या सुनेला करमेल का मातांनो? नाही करमणार, कारण का मी चोरीच केली नाही. तशी व्यर्थ आळ घेतली कोणी?
त्या असणाऱ्या सत्राजिताने आणि ही उडत उडत बातमी भगवान कृष्ण कन्याच्या जवळ गेली. कृष्ण कन्याने काय केलं, त्या मण्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. काही गोपाळांना सोबत घेतलं म्हणजे यादवांना, आणि मण्याचा शोध घेत असताना प्रसेन नावाचा त्याचा भाऊ मरण अवस्थेमध्ये मृत अवस्थेमध्ये जंगलामध्ये दिसला. पुढे सिंहाच्या पायाचे ठसे दिसले. त्या दिशेने सरळ पुढे भगवंत जातात. एक गुहा लागली आणि त्या गुहेमध्ये एक अस्वलाचं बाळ त्या मण्यासोबत खेळत आहे. हे भगवंताने बघितलं. त्या यादवांना सांगितलं, तुम्ही याच ठिकाणी थांबा, मी एकटा त्या गुहेमध्ये जातो. तुम्ही काय करा, एक 2-3 दिवस माझी वाट बघा. मी जर परत आलो तर ठीक आहे, नाही जर परत आलो तर असं समजा भगवंत मेले म्हणून 3 दिवस माझी तुम्ही वाट बघा, कारण त्याच्यासोबत मला युद्ध करायचं, युद्धामध्ये मी मरू शकतो. सगळे यादव थांबले. भगवंत मध्ये जातात. त्या अस्वलाकडून तो मणी घ्यायचा प्रयत्न करतात. तेवढ्यामध्ये ते अस्वल चिटचिट चिटचिट त्या ठिकाणी असं ओरडू लागलं. जांबवंत पळत येतात. बघतात तर कोणीतरी मोर मुकुट परिधान केलेला या आपल्या बाळाच्या जवळचा मणी हिसकावून घेत पाहत आहे. म्हणून जांबुवंताचं आणि कृष्ण कन्याचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. आणि युद्ध 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 28 दिवस युद्ध चाललं. किती दिवस मातांनो? 28 दिवस युद्ध चालल्याबरोबर 28व्या दिवशी जांबवंत म्हटले, बास प्रभू, बास प्रभू असा शब्द ऐकला. आणि प्रभू शब्द ऐकल्याच्या नंतर कृष्ण कन्या म्हणतात, मला प्रभू कस काय तू म्हटलास? जांबवंत म्हणतात, देवा मी तुम्हाला ओळखलंय, कारण गेल्या अवतारामध्ये तुम्ही राम रूपाने ज्यावेळेस अवतार कार्य करत होतात, लक्ष द्या मातांनो, त्यावेळेस शीताशुद्धीसाठी युक्तीच्या गोष्टी मी सांगितल्या. युक्तीच्या गोष्टी मी सांगितल्या. सगळ्यांनी त्या लंकेमध्ये जात असताना अनेक वानरांनी युद्ध केलं. हनुमंतराय, नळ, नीळ सगळ्यांनी. शेवटी मी तुम्हाला विनंती केली होती शीताशुद्धी झाल्याच्या नंतर, सीता परत आल्यानंतर, की रामा तुमच्या सोबत मला युद्ध करायचंय. त्यावेळेस तुम्ही काय बोलला होतात, की तुम्ही आमच्यापेक्षा वयाने मोठे आहात, आमच्या पित्या समान आहात, तुमच्या सोबत युद्ध करणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही, हे योग्य नाही. पुढच्या अवतारामध्ये ज्यावेळेस मी कृष्ण रूपाने अवतार धारण करेल त्यावेळेस तुमच्या सोबत युद्ध करेल. तो प्रसंग आज आठवला. बस झाले, माझी इच्छा आज पूर्ण झाली. 28 दिवस तुमच्या सोबत युद्ध केलं. पण रामा, भगवंता, मला ते रूप बघायचे. कोणतं? राम अवतारामधलं. असं म्हटल्याबरोबर कृष्ण कन्हैया म्हणतात, जांबवंता डोळे झाका. जांबवंताने डोळे झाकले आणि डोळे झाकल्याच्या नंतर साक्षात कृष्ण रूप माझ्या भगवंताने सोडून गेलं. आणि नंतर प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया, सीता मैया, हनुमंतराय सोबत आहेत. सुंदर अशी झाकी त्या ठिकाणी आमच्या भगवंताने दाखवली. जांबवंताने डोळे उघडून बघितले आणि खूप मोठ्याने गजर केला, प्रभू रामचंद्र भगवान की जय. रामाचं दर्शन घेतलं सुंदर. त्या ठिकाणी हा दिव्य अशी भगवान प्रभू रामचंद्राची आरती गायली. पुन्हा सांगितलं डोळे झाका. जांबवंताने डोळे झाकले, पूर्व रूपावरती आले. आणि कृष्ण कन्या म्हणतात, तो जो मणी आहे ना तुझ्या बाळाच्या हातामध्ये, तो त्या ठिकाणी मला घेऊन जायचा आहे, तो आमचा मणी आहे. जांबवंत म्हणतात, तो मणी मी देतो. ऐका, इकडे लक्ष द्या. तो मणी मी देतो, पण या मण्यासोबत माझ्या मुलीचा पण तुम्ही स्वीकार करा, कारण तुमच्यासारखा जावाई भेटणं हे कोणाच्याही नशिबामध्ये नाही. भगवंतांनी त्या जांबुवंती नावाच्या मुलीचा स्वीकार केला. द्वारका नगरीला घेऊन आले आणि धामधूम पद्धतीने त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झाला. शुभमंगल सावधान. आता मला झोप यायला लागली. 16,105 सांगायचे. असं आहे का? काय चुकलं म्हणलं का? नाही ना? असं का? एक काम करू आपण, सामूहिक विवाह सोहळा असतो ना, सामूहिक विवाह सोहळा, तशा पद्धतीने काय करून गेटकीनी लग्न लावून घेऊ सगळे. ऐका, नंतर त्या ठिकाणी किती लग्न झाले? 3 झाले ना? 3च झाले का? अच्छा, 4थ्या विवाहाची कथा ऐका. भगवंत तो मणी घेऊन आले. आल्यानंतर शत्राजीच्या जवळ नेऊन देऊन टाकला
आणि भगवंत लगेच निघून गेले. एक शब्दही सतराजिताला बोलले नाही. सतराजिताला सगळा वृत्तांत सगळ्यांनी सांगितला. हा मणी तुझ्या भावाने नेला होता. सतराजिताला वाईट वाटलं. अरे मी व्यर्थ त्या ठिकाणी भगवंतावरती आळ घेतली आणि आळ घेतल्यामुळे त्या ठिकाणी आता भगवंत माझा त्या ठिकाणी तिरस्कार करतील. मला सगळे लोक नाव ठेवतील. काही जाणकार माणसं होती तुमच्या गावातल्या सारखे. ते सतराजिताकडे गेले आणि सतराजिताला सांगितलं, राजा एक काम कर, भगवंताला सत्यभामा नावाची तुझी मुलगी देऊन टाक. भगवंत तुझ्या नाराजही होणार नाहीत आणि तुझ्यावर सदैव आनंदी राहतील. सत्यभामा नावाची कन्या आमच्या असणाऱ्या सतराजिताने घेतली आणि त्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी अर्पण केली. सत्यभामा भगवंताला अर्पण केल्याच्या नंतर भगवंत संतुष्ट झाले आणि तिच्यासोबतही भगवंताचा विवाह संपन्न झाला. शुभमंगल. सावधान. किती झाले? 4. मोजत चला बरं का लवकर लवकर. हा ऐका. नंतर 5व्या नंबरला विंद आणि अनुविंद देशाचे 2 राजे होते. हा त्यांनी स्वयंवर ठेवलं होतं. ते स्वयंवर त्या ठिकाणी भगवंत आले, स्वयंवर जिंकलं. त्यांची जी मुलगी होती मित्रविंदा ही भगवंताला देऊन टाकली. तिच्यासोबत लग्न सोहळा संपन्न झाला. शुभमंगल. नंतर कौशल देशीचा राजा आहे नग्नजित. त्याची नाव असणारी सत्य नावाची कन्या आहे. त्याने 7 बैलाला एकत्र एका दोरीमध्ये जो बांधेल आणि एकाच बाणाने 5 वृक्ष जो तोडेल त्याला माझी मुलगी मी देऊन टाकली. भगवंत आले, 7 बैलाला बांधलं, 5 झाड एका बाणाने तोडले आणि सत्या भगवंताला त्या ठिकाणी देऊन टाकली. द्वारकेला आले, तिच्यासोबतही लग्न सोहळा संपन्न झाला. शुभमंगल. सावधान. आता नंतर त्या ठिकाणी भगवंताची एक आत्या आहे, तिचं नाव आहे श्रुतकीर्ती. श्रुतकीर्ती या आत्याची एक मुलगी भद्रा नावाची. आपण जसं मुलगी पाहायला जातो ना, आवडल्याच्या नंतर स्थळ जमल्याच्या नंतर त्यांचा विवाह जसं ठरवतो तसं भद्रेसोबत विवाह ठरवला आणि त्या भद्रेसोबत विवाह सोहळा संपन्न झाला. शुभमंगल. 8व्या नंबरला काय झालं मातांनो? मद्राधिपती असणारा एक राजा, त्याची कन्या आहे लक्ष्मणा. तिने खूप भगवंताची सेवा केली. रुक्मिणीने जशी सेवा केली ना तशीच सेवा केली आणि भगवंत तिला प्राप्त झाले. भगवंताने त्या लक्ष्मणीला घेतलं आणि सुंदर द्वारका नगरीमध्ये थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न झाला. शुभमंगल. अशा पद्धतीने 16,108 मधले 8 लग्न त्या ठिकाणी लागले. किती राहिले? 16,100 राहिले. किती राहिले? 16,100 त्या ठिकाणी राहिले. सांगू का नको? तुम्ही म्हणताल सांगा, पण आता टाइम तेवढा आपल्याकडे नाही. चला आता काय करू, एकच पंगत बसू. ऐका, भौमासूर नावाचा एक दैत्य. कोण? भौमासूर. त्याच्या नगरीचं नाव आहे प्राग ज्योतिषपूर. त्याने काय केलं, अनेक राजे जिंकले आणि राजाच्या राजकन्या त्या ठिकाणी प्राप्त केल्या. 16,100 असणारे जेवढे काही राजा होते त्या राजांना पराभूत केलं आणि 16,100 राजकन्या त्या ठिकाणी आपल्या राजमहालामध्ये त्याने बंदिस्त केल्या. त्याचा पण होता 1,00,000 राजांना मी जिंकणार आणि 1,00,000 राजकन्यासोबत मी थाटामाटामध्ये माझा विवाह त्या ठिकाणी लावून घेणार आहे. एवढं ठरवलं होतं. तेवढ्यामध्ये काय झालं ऐका, सर्व राजे त्रस्त झाले आणि नारद महर्षींना बोलून घेतलं आणि सगळेजण भगवंताकडे गेले. भगवान कृष्ण कन्याला द्वारका नगरीमध्ये येऊन हात जोडून म्हणतात, आमच्या असणाऱ्या कन्या, आमच्या मुली त्या भौमासूर नावाच्या दैत्याने आम्हाला त्या ठिकाणी पराभूत करून आमच्या मुली पळून नेल्या. त्यांची सुटका तुम्ही करा. आता भगवंत त्या भौमासूर नावाच्या दैत्याच्या नगरीकडे येतात आणि येत असताना प्राग ज्योतिषपुराच्या जवळ जवळ आले. इकडे भौमासुराला माहित झालं, अरे द्वारकेचा राजा चाल करून आलाय आपल्यावरती, चाल करून आलेला आहे, त्याला पराभूत करायचे. द्वारकेचा राजा पराभूत होईल का हो मातांनो? तो जगाचा मालक आहे. पण याला वाटलं जसे मी 16,100 असणारे राजे पराभूत केले तसं यालाही पराभूत करेल. म्हणून त्याने काय केलं, त्याचा एक प्रधान होता मूर नावाचा दैत्य.
मूर नावाच्या दैत्याला समोर पाठवलं. मूर नावाचा दैत्य समोर आल्याच्या नंतर भगवंत म्हणले इकडे 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 म्हटल्याच्या नंतर तो पुढे पुढे येऊ लागला. भगवंत एवढे मोठे झाले की त्याला काही सुधरेनाच. भगवंताने अलगत एक चापट मारली. जशी चापट मारली तसं ते मटकन खाली पडलं आणि जसं पडलं तसं मरून गेलं. त्याला स्वतःच्या धामाला पाठवलं. मूर नावाच्या दैत्याला त्या ठिकाणी आमच्या भगवंतांनी मारल्यामुळे त्याच्या 16,100 राजकन्या होत्या ना, त्यांनी भगवंताला मुरारी हे नाव त्या ठिकाणी दिलं. कोणतं नाव? मुरारी. मूर नावाच्या दैत्याला मारल्यामुळे मुरारी. आपण नाही का म्हणा श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे कोणाचं नाव आहे? माझ्या कृष्ण कन्याचं नाव आहे. मूर नावाच्या दैत्याला मारल्यामुळे भगवंताला मुरारी हे नाव प्राप्त झालं. बोला राधे राधे. पाठीमागच्या कामून म्हणत नाहीत उपवास काय? राधे राधे. तुम्हाला माहितीये का मुंग्यांची लाईन अशी सरळ असते, सरळ, आणि मुंगळ्यांची इकडून तिकडं तिकडून इकडं. तुम्ही एका आवाजात सगळ्यांनी एकमेकींना सहकार्य करायचं. त्या पाठीमागच्या म्हणतात पुढच्या म्हणतात ना, जाऊ द्या, असं नाही करायचं. राधे राधे. बघा बरं, सगळ्यांनी असं म्हटलं किती गोड वाटत. ऐका. नंतर भौमासूर नावाच्या दैत्याला हाक मारली. भौमासूर नावाचा दैत्य असा त्या ठिकाणी नटून आला आणि भगवंतासोबत आता मी युद्ध करणार आहे. आक्रमण म्हटला. अनेक वीर त्याच्या सोबत होते. दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. 1 तास 2 तास 3 तास. नंतर भगवंत म्हटले बस, आता तुला मी जिवंत सोडणार नाही. भौमासूर नावाच्या दैत्याच्या मुखावरती एक मुक्की माझ्या भगवंतांनी मारली आणि भौमासूर नावाच्या दैत्याला त्या ठिकाणी मोक्ष पदाला पाठवलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर त्या ठिकाणी भौमासूर नावाचा दैत्य भगवंताच्या धामाला पाठवला आणि 16,100 राजकन्यांचं त्या ठिकाणी मुक्तता झाली. आता भगवंत त्या 16,100 राजकन्यांच्या जवळ येतात. मातांनो लक्ष द्या, इकडे 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 माझ्याकडे लक्ष द्या. आणि नंतर 16,100 राजकन्याच्या जवळ गेल्याच्या नंतर भगवंत म्हणतात हे राजकन्यांनो, तुम्ही आता आपोआपल्या घरी जा. त्यावेळेस 16,100 राजकन्या म्हणतात देवा, 1 नाही 2 नाही 3 नाही 6 महिने झालं या भौमासूर नावाच्या दैत्याच्या या महालामध्ये आम्ही बंदिस्त आहोत. आम्हाला आमच्या घरचे घरामध्ये घेणार नाहीत. देव म्हटलं मग काय करायचं? 16,100 असणाऱ्या राजकन्या म्हटल्या देवा आमचा तुम्ही स्वीकार करा, आमचा तुम्ही स्वीकार करा. म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी 16,100 राजकन्यांना भगवान कृष्ण कन्या घेतात आणि द्वारकेला घेऊन आल्याच्या नंतर त्यांच्या सोबत थाटामाटामध्ये विवाह सोहळा संपन्न होतो. शुभमंगल सावधान. आता किती लग्न राहिले? 16,100 ह्या आणि पहिल्या 8. आता मारायची नाही गाठ. कशामुळे? कारण जेवढे लग्न होते तेवढे संपले. आपल्याला वाटलं खरंच खूप दिवस लागतात की काय. अशा पद्धतीने भगवंताचा त्या ठिकाणी विशेष विवाह सोहळे थाटामाटामध्ये आपण ऐकले बघितले. आता ऐका सुंदर त्या ठिकाणी भगवंताच्या गृहस्थाश्रमाचं चरित्र आपल्याला ऐकायचंय. भगवंत जरी देव झाले ना, ऐका, तरी संतांना विशेष मान सन्मान देत होते. बरं, द्वारका नगरीमध्ये त्यांच्या राजमहालामध्ये कधी जर संत आले ना, संतांचं पूजन कोण करतंय? जगाचा मालक असणारे साक्षात द्वारकाधीश भगवंत. एक वेळेस नारद महर्षी त्या ठिकाणी या भगवंताचा संसार कसा चाललाय हे बघण्यासाठी एके दिवशी त्या द्वारका नगरीमध्ये येतात. लक्ष देत आहेत मातांनो. आणि तिथे आल्याच्या नंतर प्रत्येक महालामध्ये जातात. त्यांना वाटलं 16,108 राजकन्यासोबत आणि पत्न्यांसोबत भगवंत कसे राहत असतील. पहिल्यांदा रुक्मिणीच्या महालामध्ये गेले. कोण? नारद महर्षी. नारद महर्षी रुक्मिणीच्या महालामध्ये गेल्याच्या नंतर रुक्मिणी स्वतःच्या हाताने
कृष्ण कन्याला भोजन घालत होती. नारद महर्षी दिसल्याबरोबर कृष्ण कन्या भगवंत म्हणतात, अगं रुक्मिणी बघ संत आलेत, लवकर लवकर त्यांना बसायला ताट त्या ठिकाणी भोजनासाठी सुंदर ताट तयार कर. उदबत्याचा घमघमाट आणि एकदम सुंदर तयारी केली. नारद महर्षी म्हटले, थांबा थांबा थांबा, आता जेवायला वाढू नका, मला थोडस पुढे काम आहे, नंतर परत येतो. नंतर कालिंदीच्या महालामध्ये जातात. कालिंदीच्या महालामध्ये कालिंदी सुंदर असं चंदन भगवंताला लावत होते. नारद महर्षीला बघितलं, भगवंत म्हटले, थांब कालिंदी, अगं संत आले त्यांना अधूवर तिलक कर. पुन्हा नारद महर्षी म्हणतात, तिसऱ्या महालामध्ये जातात. तिथे सत्यभामाजी नावाची जी भगवंताची पत्नी होती, भगवंताचे पाय चोपत होती. अगं संत आलेत, तू माझी पाय चोपतीस, बघ त्यांचा आदर आतिथ्य कर, सत्कार कर. नारद महर्षी म्हटले, जिथं बघावं तिथं कृष्ण कन्या. बरं खरं सांगा मातांनो, माझा भगवंत चराचरामध्ये नटलेला आहे. पहा, चराचरामध्ये नटलेला आहे आणि चराचरामध्ये नटलेल्या भगवंताचं वेड आपल्याला एकदा लागायला पाहिजे. कारण तो नाही असं एकही ठिकाण नाही. मी नाही सांगत, सुंदर तुम्ही ते गाणं ऐकलं असेल. जित तित रूप तुझ दिसू लागल, जित तित रूप तुझ दिसू लागल, देवा तुझ्या नावाच रे याड लागल, देवा तुझ्या नावाच याड लागल, देवा तुझ्या नावाच याड लागल, हो देवा तुझ्या नावाच याड लागल, याड लागल, याड लागल, याड लागल, याड लागल, याड लागल, जित तित रूप तुझं दिसू लागल, जित तित रूप तुझं दिसू लागल, देवा तुझ्या नावाच रे याड लागल, देवा तुझ्या नावाच याड लागल, हो देवा तुझ्या नावाच याड लागल, देवा तुझ्या नावाच याड लागल, जित तित रूप तुझं दिसू लागल. 7 दिवस कथा ऐकल्यानंतर तुम्हाला शेतात जरी असलात, कुठे जरी असलात, जालन्यामध्ये जरी गेलात, तरी तुमच्या डोळ्याला त्या ठिकाणी भगवंताचं रूप दिसलं पाहिजे. कृष्ण कथा आठवली पाहिजे. भागवत कथेची आठवण झाली की लगेच हे नाव समोरचं दिसलं पाहिजे. काय नाव आहे पुढे? श्रीमद भागवत. लगेच आपला हा बाकी बिहारी कृष्ण कन्या आठवला पाहिजे. नंतर बाकी काही नाही आठवलं तरी चालेल, महाराजाला विसरून गेले तरी चालेल, पण कृष्ण कन्याला विसरायचं नाही. देवा तुझ्या नावाच. बघा ना, 7 दिवसामध्ये एक बाळ म्हणलं होतं बघा, एक गवळण कोणती, काय कन्हैया लागला रे तुझा रे छंद मला, कन्हैया लागला रे तुझा रे छंद मला, हो कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, सांगना बोलना, सांगना बोलना, कन्हैया 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 लागला रे तुझा रे छंद मला, कन्हैया लागला रे तुझा रे छंद मला, हो सांगना बोलना, सांगना बोलना, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, हस्ते पिंपळगावला येशील का, चोरून भेट मला देशील का, येशील का चोरून
येईल येईल येईल. सप्ताह जरी संपला ना तरी पण मी येईल. चोरून भेट नाही देणार, सगळ्यांच्या समोर भेट देणार. सांगना बोलना कन्हैया 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 लागला रे तुझा रे चंद्रमला जहो. कन्हैया लागला तुझा रे चंद्रमला. सांगना बोलना सांगना बोलना. जय हो. ऐका भगवंत त्या ठिकाणी 7 दिवस आपण म्हणतोय काय, फक्त त्या देवाचं वेड लागलं, आपल्याला कथेचं वेड लागलं आणि त्याच्यामध्ये आपण न्हावून गेलो. मी तुम्हाला सुरुवातच्या दिवशी सांगितलं होतं काय, भागवत रूपी ज्ञान गंगा आपल्या गावामध्ये वाहत आली. ज्यांचं ज्यांचं भाग्य उदयाला आलं असेल, गेल्या जन्मातलं काही पुण्य त्या ठिकाणी कामी आलं असेल, त्यांना ही कृष्ण कथा श्रवण करण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं. ते सौभाग्य तुम्हाला प्राप्त झालं. कुणाच्याही नशिबामध्ये ही कथा ऐकणं सहजासहजी शक्यच नाही. कितीतरी जन्मातलं पुण्य त्या ठिकाणी उदयाला यावं लागतं, तेव्हा ही कथा ऐकण्याचं भाग्य प्राप्त होतं. आणि या कथेतून साक्षात कृष्ण कन्याची प्राप्ती होती. अशा कृष्ण कन्याचं त्या ठिकाणी सुंदर संसाराचं वर्णन सुरू झालंय. कोण सांगताय? तुम्हीच सांगतात म्हणे महाराज. पवित्र गंगेच्या किनारी शुकदेवजी कुणाला, शुकदेवजी कुणाला सांगतात? कोणत्या राजाला? परीक्षिती नावाच्या राजाला. कशामुळे सांगतात बरं त्यालाच? बरं अजून एक प्रश्न विचारतो तुम्हाला. मला वाटलं कोणीतरी एखादा श्रोता विचारील, पण जाऊ द्या मीच सांगतो. परीक्षिती नावाचा राजा, पृथ्वीचा सम्राट, पांडवांच्या कुळामधला, त्याला शाप का भेटला असेल बर? तशी बुद्धी त्या राजाला का सुचावी? सामान्य माणसाला एखाद्या जर शाप भेटला तर ते ठीक आहे पा, पण हा पांडवांच्या कुळातला, पुन्हा घरचे सगळे धार्मिक लोक, तोही सात्विक असणारा राजा, अशी वेळ याच्यावर का आली असेल? आपण सहज म्हणतो ना, खूप गावात प्रामाणिक माणूस होतो, एवढा प्रामाणिक आहे, प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये तो सामील होतो, आणि याच्यावर अशी वेळ यायला नव्हती पाहिजे. सहज कोणीतरी येतं आणि त्याला पकडून घेऊन जातं. तुम्ही काय म्हणतो? अहो खरंच त्याच्यावरती अशी वेळ यायला नाही पाहिजे, कारण सगळ्यांचं त्या ठिकाणी सगळ्यांना सहकार्य करतो तो. हा तर पृथ्वीचा सम्राट सात्विक राजा, याच्यावर काय वेळ आली असेल त्याचं उत्तर आहे का काय? ज्यावेळेस माणसं त्या ठिकाणी, कुठलाही माणूस त्याला मोठ्या पदाला तो प्राप्त होतो, खूप राजवैभव त्याला भेटतं. शून्यातला माणूस ज्यावेळेस त्याला खूप मोठी लॉटरी लागते, 10 कोटी 15 कोटी, त्यांनी 10 रुपये कधी बघितलेले नसतात. पैशाच्या गादीवर माणूस झोपल्याच्या नंतर, बसल्याच्या नंतर तो देवाला विसरून जात असतो. राजा ज्यावेळेस मोठं पद त्याला प्राप्त झालं आणि राजगादीवरती ज्यावेळेस परीक्षित राजाला बसवलं ना धर्मराजाने, त्यांनी त्यावेळेस तो भगवंताला विसरून गेला. आणि भगवंत म्हणतात, मला जे विसरतात ना, हा विसरली तया थोर झाली हनी. मला विसरल्याच्या नंतर मी त्याचा स्वीकार तर करत नाही, पण त्याचे खूप हाल अपेष्ट होतात. नवे नवे त्याला वेगवेगळ्या प्रकारचा शाप पण भेटतो. परीक्षिती राजा भगवंताला विसरला म्हणून त्याला शाप भेटला, पण त्या शापातून मुक्तता झाली पाहिजे ही सद्बुद्धी त्याला पूर्वजन्माच्या पुण्याईने भेटली, आणि तो गंगेच्या किनारी आला आणि स्वतः शापातून आता मुक्त होतोय. मुक्त होत असताना शुकदेवजी परीक्षिती राजाला म्हणतात, भगवंताच्या संसाराचं चरित्र ऐकायचंय? हो गुरुजी लवकर सांगा, कारण का आता माझ्या जीवनातला काही ठराविक म्हणजे 1-1.5 तास राहिलेला आहे, कारण आता मी जास्त दिवस माझ्या शरीरामध्ये प्राण नाही. पण गुरुजी मला कुठलीच भीती नाही वाटत आता. एवढं तुम्ही चरित्र सांगायचं, भगवंत स्वतः आम्हाला कसे केले सांगायचं, आणि नंतर मी आनंदाने डोळे झाकणार. 1 साप नाही, 2 साप नाही, हजारो जरी साप आले ना, तरी मला कोणत्याही त्या ठिकाणी सापाची आता भीती राहिलेली नाही. तुम्हाला पण सापाची भीती का
नाही बोलायचं काय कधी. ऐका, इथून पुढे त्या ठिकाणी कथा ऐकली ना, निर्भीडपणे जीवन जगायचं. कधी त्या ठिकाणी मी एकटाय असं त्या ठिकाणी कधीच वाटू द्यायचं नाही. माझा कृष्ण कन्या, माझा भगवंत माझ्या सोबत आहे असं म्हणून त्या ठिकाणी जीवन जगायचं. ऐका, एके दिवशी रुक्मिणी माता भगवान कृष्ण कन्याची सेवा करू लागली. मातांनो, इथे थोडे पतिव्रतेचे लक्षण सांगितले. शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात, राजन, कुठल्याही पत्नीने आपल्या पतीची मनोभावे सेवा केली पाहिजे. कशी सेवा केली पाहिजे? मनोभावे सेवा केली पाहिजे. म्हणून रुक्मिणी काय करते, भगवान कृष्ण कन्याचं शिरकमल असणार आपल्या डोक्यावरती घेतलेलं आहे आणि मांडीवरती, आणि डोकं चोपू लागले. डोकं चोपत असताना सहज एक विरंगुळा म्हणून भगवंत सहज म्हणतात, अगं रुक्मिणी, तसं जर बघितलं तर तू खूप गोरीपान आहेस. काय म्हणतात? तू खूप गोरीपान आहे, सोन्यासारखा तुझा स्वभाव आहे, सोन्यासारखं तुझं रूप आहे, पण तुझ्या जीवनामध्ये असा काळा नवरा तुला भेटला हे जरा बरं नाही झालं. कोण म्हणताय? भगवंत म्हणतात, तुला असा काळा नवरा भेटला, बरं कलर किती? बरं एक दोनच कलर आहेत ना, पण माणसं ते काय कलरलाच त्या ठिकाणी भुलून जातात पहा. आणि हल्ली तर काय माहितीये, असे काही कॅमेरे निघलेत, त्या ठिकाणी काळ्याचा गोरा माणूस होतो, काळ्याचा गोरा माणूस होतो. रुक्मिणी मातेला सहज विचारल्याच्या नंतर पुन्हा ती कृष्ण कन्याकडे बघायला लागली. हात तसेच शांत आहेत, आता डोकं चोपत नाही. पण तरी ऐक रुक्मिणी, तुला जर असं वाटत असेल ना की माझ्या जीवनात खरंच हा काळा नवरा भेटलाय, तर काय अडचण नाही, तू मला सोडून दे आणि तू गोरापान नवरा शोधू शकतेस. कोण म्हणताय? भगवंत. हे शब्द ऐकले रुक्मिणी मातेने. मातांनो, आणि आता ऐका, डोळे झाकले, संपूर्ण अंग असं थरथर थरथर कापू लागलं, गरम झालं अंग पूर्ण, आणि गर्र दिशेने चक्कर आले. 10 दिशेने रुक्मिणी माता भगवंताच्या जवळ पडली. भगवंत उठवतात, काय झालं रुक्मिणी, काय झालं? 1 नाही, 2 नाही, 3 नाही. थोडस पाणी भगवंताने घेतलं, रुक्मिणीच्या मुखावरती त्या ठिकाणी टाकलं. मातांनो, आणि टाकल्यानंतर रुक्मिणी माता उठून बसली. रुक्मिणी माता रडू लागली. काय झालं रुक्मिणी रडायला? स्वामी, अहो, तुमच्या ह्या काळ्या रूपाला बघून पूर्ण जग भुलून गेलो. भगवंत कसा आहे? सावळ्या रंगाचा आहे की नाही? तो काळा आहे. हे रूप बघूनच संपूर्ण जग त्या ठिकाणी भुलून गेलं. जर तुम्ही गोरे असते तर कुणी घेऊन पळून गेलं असतं. इथून पुढे जर असं कधी म्हणताल तर ही रुक्मिणी प्राण सोडून देईल. भगवंत म्हणले, माफ कर रे बाबा, इथून पुढे तुला काही बोलणार नाही. त्या ठिकाणी या भगवंताच्या संसारचं वर्णन शुकदेवजी करतायत. भगवंत त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या पत्नीला आपली वेगवेगळी लीला आणि सगळ्यांसोबत त्या ठिकाणी भगवंत आनंदाने त्या ठिकाणी राहत आहेत. शुकदेवजी वर्णन करतात, राजन, भगवंताला प्रत्येक पत्नीपासून 10 मुलं झाले. किती? प्रत्येक पत्नीपासून 10 मुलं आणि एक मुलगी अशी झाली. प्रत्येक पत्नीला 1 मुलगी, प्रत्येक पत्नीला 1 मुलगी, आणि मुलं 10 म्हणजे एक जणीला किती? 10 मुलं आणि 1 मुलगी. एक जणीला किती? 11. 11 गुणिले 16,108 किती झाले? वेणुनाथ महाराज, मला वाटतं त्यावेळेस जर भगवंत जर इलेक्शनला उभा राहिले ना, मतदान आणायची गरज नाही बाहेरून. योगेश महाराज म्हणतात 2010चा निम्मा भारत असणारा तेवढं जेवढं मतदान आहे ते कुणाचं आहे? आपल्या 56 कोटी यादव. 11 गुणिले 16,108 असणारे आमच्या भगवंताची संतती, या संततीचं वर्णन आहे. ऐका, आणि या मुलांचे पण त्या ठिकाणी कलेकलेले लहानाचे मोठे होत असताना सुंदर त्या ठिकाणी विवाह सोहळे झाले. अनेकांचे त्या ठिकाणी लग्न झाले. आणि नंतर शुकदेवजी परीक्षित राजाला सांगतात, एके दिवशी इकडे याच द्वारका नगरीमध्ये पौंड्रक नावाचा एक अज्ञानी माणूस
तो त्या द्वारका नगरीमध्ये सुंदर भगवान कृष्ण कन्यासारखा हा मोरपीस डोक्यावरती लावायचा आणि सुंदर भगवंत जसे फिरतात ना तसं फिरायचा, म्हणायचा आजपासून तुम्ही मला कृष्ण म्हणत जा. दुष्ट माणूस होता, सगळ्यांना म्हणायचा आजपासून मीच या द्वारका नगरीचा राजा आहे. हे अनेकांनी कृष्ण कन्याला जाऊन सांगितलं. देवा, एक पौंड्रक नावाचा दैत्य आणि तो स्वतःला कृष्ण कन्या म्हणून घेतोय, तुझ्यासारखा राजा म्हणून घेतोय, त्याला तुम्ही काहीतरी अक्कल घडवा. भगवंत त्याच्या जवळ येतात आणि भगवंत आल्याच्या नंतर तो रथामध्ये बसलेला असतो. भगवंत येतात, त्याच्या रथाकडे न्याहाळून बघतात. बघितल्याच्या नंतर दृष्टीनेच त्या रथाचे चाक मोडून जातात. नंतर रथाचा आक मोडून जातो, रथ त्या ठिकाणी नष्ट होतो. दोन्ही त्याचे घोडे जे आहेत ते भगवंताकडे पळत येतात, भगवंताला शरण येतात. आता तो एकटा राहतो. पोंडरकाचं आणि भगवंताचं सुंदर त्या ठिकाणी युद्ध झालं. युद्धामध्ये पोंडरक नावाचा दैत्य भगवंताने मारला आणि त्याचा उद्धार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. नंतर त्या ठिकाणी खूप मोठं चरित्र आहे बरं का. आता हे सगळं चरित्र जर घ्यायचं म्हटलं तर सज्जना हो, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. बरोबर 2 वाजले आणि खूप कमी वेळामध्ये राहिलेली कथा आपल्याला घ्यायची आहे. आज काय इंट्रो आहे का नाही? म्हणजे अगोदर का सूचना द्या, मध्ये विक्षेप होतोय. आजची कथा आपल्याला थोडीशी लवकर संपवायची का, कारण का ग्रंथाची पूजा आहे, पुन्हा महाराज मंडळीचा सन्मान आहे, कारण त्यांना खूप दूरवरतीही जायचं आहे. म्हणून आपण मधल्या कथा ज्या आहेत त्या थोड्या थोड्या सारांश रूपाने घेऊया. शुद्धीची परीक्षिती राजाला सांगतात, राजन, एक वेळेस भगवंत अनेक सभा घेत आहेत आणि सभा घेत असताना त्या सभेमध्ये एक मनुष्य आला आणि भगवंताला हात जोडून म्हणाला, भगवंता, 20,000 राजे जरासंधाने कैद ठेवलेले आहेत, त्यांची मुक्तता आपण करावी. आणि मुक्तता करावी म्हटल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये नारद महर्षीचंही आगमन होतं त्या सभेमध्ये. नारायण नारायण. आणि नारायण नारायण कडे करत त्या ठिकाणी नारद महर्षी येतात आणि नारद महर्षी आल्याच्या नंतर नारद महर्षी म्हणतात, हे देवा, पांडवांनी राजसूय नावाचा एक यज्ञ ठेवलेला आहे, त्या यज्ञाचं निमंत्रण तुम्हाला भेटलेलं आहे, ते निमंत्रण घेऊन मी आलोय. तुम्ही त्या ठिकाणी त्या यज्ञाला जावं, त्याशिवाय तो यज्ञ पूर्ण होणार नाही. भगवान चिंतेत पडले की जरासंधाने त्या ठिकाणी कैद करून ठेवलेल्या 20,000 राजांची मुक्तताही करायची आणि पांडवांच्या यज्ञालाही त्या ठिकाणी जायचंय. आता दोन्हीकडे कसे जाऊ? नारद महर्षी म्हणतात, त्या जरासंधाने जे राजे कैद केलेले आहेत त्या जवळच असणारे पांडवांनी राजसूय नावाचा यज्ञ ठेवलाय, तिथे आल्याच्या नंतर तुम्ही त्यांची मुक्तता करू शकता. भगवंत त्या ठिकाणी उद्धवाला सांगतात, पांडवांचं रक्षण आपण केलं पाहिजे, कारण जे शरण आलेले आहेत शरणागताला अभयदान देणं हे सात्विक पुरुषाचं लक्षण असतं, सात्विक राजाचं लक्षण असतं. म्हणून माझ्या भक्ताचं रक्षण करायचं आहे. सुंदर भगवंत त्या ठिकाणी निघतात आणि पांडवांनी जो यज्ञ ठेवलेला असतो त्या यज्ञाच्या ठिकाणी येतात. सगळे राजे त्या ठिकाणी आले, सर्वजण आले आणि सर्वजण आल्याच्या नंतर भगवंताला आनंद वाटला. धर्माने सांगितलं की या राजसूय नावाच्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान या ठिकाणी मला वाटतं की आपण द्वारकेचा राजा असणारा भगवान कृष्ण कन्याला देऊया. ऐकताय मातांनो व्यवस्थित? कथा लिंक तुटत नाही ना? ऐका. तेवढ्यामध्ये असं म्हटल्याच्या नंतर भगवंत उठून उभा राहतात. भगवंत उठून उभा राहिल्याच्या नंतर शिशुपाल नावाचा एक दुष्ट असणारा दैत्य, त्याचा पराभूत भगवंताने एक वेळेस केलेला आहे. कुठे? रुक्मिणीला ज्यावेळेस भगवंत रुक्मिणीचा स्वीकार करतात ना, त्यावेळेस त्या शिशुपालाचा पराभूत भगवंताने केला होता.
त्याला हरवलं होतं. तो शिशुपाला उठतो आणि पांडवांना नाही त्या शब्दामध्ये बोलतो, हे पांडवांनो, तुम्हाला काही कळतं का? या राजसूय नावाच्या यज्ञामध्ये अग्रपूजेचा मान तुम्ही अशा राजाला द्या की त्याचं कुळ पवित्र असलं पाहिजे. तुम्हाला माहितीये का, हा कृष्ण कन्या, याचे आई बाप कोण आहेत? कुणी म्हणतं यशोदेचा, कुणी म्हणतात देवकीचा, कुणी म्हणतात वसुदेवाचा, कुणी म्हणतात नंदबाबाचा. याच्या जन्माचा पण ठाव ठिकाणा नाही. आणि अशा माणसाला तुम्ही अग्रपूजेचा मान देता, एक नंबरचा मान देता, हे चांगलं नाही. दुष्ट माणूस आहे, हा वाईट माणूस आहे. असे शब्द त्या ठिकाणी शिशुपालाने बोलायला सुरुवात केली. एक नाही, दोन नाही, शिव्या देऊ लागला भगवंताला. भगवंताला शिव्या देत असताना त्या ठिकाणी भगवंताने एक वेळेस, दोन वेळेस, तीन वेळेस, चार वेळेस ऐकून घेतलं, 5 वेळेस ऐकून घेतलं, 99 वेळेस ऐकून घेतलं. आणि ज्या वेळेस 100 वेळेस शिव्या दिल्या, 100 गुणे माफ केले माझ्या भगवंताने. भगवंत म्हणते, याद राख शिशुपाला, आता तुला मी 100 गुणे माफ केले, पण यापुढे जर काही बोलशील तर माझे एवढं वाईट नाही. पुन्हा तो बोलू लागला. आणि नंतर शिवी देण्यासाठी सुरू केल्यानंतर आमच्या भगवान कृष्ण कन्याने सुदर्शन नावाचं चक्र काढलं आणि ते चक्र त्या ठिकाणी शिशुपालाच्या जवळ आलं. जवळ आल्यानंतर शिशुपालाने नमस्कार केला आणि नंतर त्या चक्राने शिशुपालाचं शिर त्या ठिकाणी उडवलं. शिशुपालाचं शिर जसं उडवलं तसं शिशुपालाचा उद्धार झाला. गोपाल भगवान कृष्ण भगवान की जय. सज्जना हो, सुंदर त्या ठिकाणी शिशुपालाचा उद्धार झाला. आणि उद्धार झाल्याच्या नंतर आता एका भगवंताच्या पुढील कथेचं श्रवण करायचं आहे. शिशुपालाला